हाय, मी वृषालीज ब्युटी सलून या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मैत्रिणींनो, लहान मुलींमध्ये सर्वात आवडता आणि फेमस असलेला हेअरकट म्हणजे राऊंड कट. शाळेत जाताना सकाळी खूप घाई असते, त्यामुळे हा हेअरकट केला म्हणजे बेल्ट लावला किंवा एखादी हेअर क्लिप लावली की झाले काम, आपण झटपट रेडी होऊन शाळेत जाऊ शकतो. तर हा हेअर कट करण्याआधी मी केसांचे सेक्शन्स करून घेतले. केसांचे आपण सेक्शन केले की आपलं हेअर कट करणे अगदी सोपे जाते. तर फ्रंट टू बॅक असा एक सेक्शन घेतला आणि इयर टू इयर असा दुसरा सेक्शन घेतला आणि त्याप्रमाणे मी पिनअप करून घेतले. तर आधी क्लायंटच्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्यांना किती लेंथ कमी करायची आहे ते डिसाईड करून मी बेस कट करून घेतला. तर बेस कटमध्ये आपण यू कट किंवा स्ट्रेट कट करतो, पण शक्यतो यू कटच करावा म्हणजे आपल्याला हेअर कट छान करता येतो. राऊंड कट असल्यामुळे बेस कट हा यूमध्येच करावा. आता बेस कट करून झाल्यानंतर मग आपण वरील एक सेक्शन सोडत आणि त्या गाईडलाईनला मॅच करत आपण हेअर कट करत जावे. हेअर कट करताना केसांना व्यवस्थित पाणी मारून घ्यावे. जर केस कोरडे असतील तर आपल्याला हेअर कट नीट करता येत नाही आणि कंटिन्यू केस विंचरत जावे म्हणजे कुठे मागे जर केस बारीक असतील तर ते आपल्याला व्यवस्थित कट करता येते. ज्या मुली नवीनच हेअर कट करणाऱ्या असतील, ज्या बिगिनर्स असतील, त्यांनी तर डायरेक्ट हेअर कट करायच्या भानगडीत पडूच नये. त्यांनी सेक्शन्स घेऊनच हेअर कट करावा म्हणजे त्यांना तो कट व्यवस्थित करता येईल. जर आपण केसांना व्यवस्थित सेक्शन्स घेतले तर आपल्याला केसांचा अँगल पण नीट लक्षात येतो आणि त्याच अँगलने आपण नीट केस कापतो. तर अशा प्रकारे मी एक साईड कट करून घेतलेली आहे. आता दुसरी साईड देखील ह्याच पद्धतीने करावी व बॅक साईड ही कंप्लीट करून घ्यावी. लहान मुलींचा हेअर कट करणे म्हणजे खूपच टास्क असतो. त्या प्रचंड हालचाल करत असतात, कंटिन्यू मान हलवत असतात, पण तरीसुद्धा आपल्याला ती हालचाल झेलत आपल्याला तो हेअर कट कंप्लीट करून द्यावा लागतो. हेअर कट करताना त्यांना कात्री लागणार नाही याची खूप काळजी घ्यावी लागते. आता बॅक सेक्शन्स कंप्लीट झाल्यानंतर आपण फ्रंट सेक्शन यावे. फ्रंट सेक्शन कट करताना तो आपल्याला मागील केसांची गाईडलाईन धरत पुढे कंटिन्यू करायचा आहे. कानाजवळ केस कापताना जरा काळजी घेऊन केस कापावे. शक्यतो आपल्या बोटांचा तिथे सपोर्ट द्यावा म्हणजे क्लायंटच्या कानाला कात्री वगैरे लागणार नाही किंवा कान कट वगैरे व्हायची भीती असते, त्यामुळे ती काळजी घेत आपण फ्रंट कट करून यावं.
आता फ्रंट साईडला यावे, आयब्रोजच्या वरती थोडंसं लेव्हल पकडून आपण केस कट करावे. खूप वरपर्यंत केस कापू नये, थोडं आयब्रोजच्या थोडंसं वरतीच लेवल घ्यावी, नाहीतर ते केस खूप वरती कापले जातील. नाहीतर मग त्यामुळे नाहीतर तो राऊंड कटचा लूक दिसणार नाही. ही काळजी घेत आपण फ्रंट हेअरकट करावा. दरवेळेला आपल्याला क्रॉस चेकिंग करणे फार गरजेचे असते. कारण की जरी आपल्याला असं वाटलं की आपण व्यवस्थित केस कापलेले आहे, तरीसुद्धा पुढे मागे एखादा एक्स्ट्राचा केस दिसतोच. त्यामुळे क्रॉस चेकिंग करणे फारच गरजेचे आहे. आता पूर्ण हेअरकट झाल्यानंतर मानेवरील केस ट्रिमरच्या साहाय्याने क्लीन करून घ्यावे, जेणेकरून हेअरकटला खूप छान लूक येतो. जर तुम्ही मानेवरचे केस काढले नाही तर त्या हेअरकटला फिनिशिंग दिसणार नाही. त्यामुळे ही स्टेप खूप गरजेची आहे. आता केसांना सेटिंग करून घ्यावे. सेटिंग करताना ते राऊंड कटच्या साहाय्याने इंटर्न सेटिंग करावे, जेणेकरून आपल्याला राऊंड कटचा लूक दिसतो. अशा प्रकारे हेअरकटचा फायनल लूक आहे. तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.